भीमाशंकर बस लागलेली आहे. भीमाशंकर बस मध्ये चढतो आता आम्ही. हा चला उभा तो उभा चला चला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे रविवार आणि सकाळचे वाजले आहे 6. तर तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आता आम्ही जाणार आहोत भीमाशंकरला, कारण खूप दिवसापासून चाललं होतं प्लॅनिंग की भीमाशंकर येथे जायचं आहे. तर माझा मित्र राकेश म्हणून आहे, त्याची फॅमिली, आईवडील आणि तो आणि माझे आईवडील आणि मी, असे आम्ही 6 जण भीमाशंकर येथे जाणार आहे. तर तुमच्यापैकी जर कोणी भीमाशंकर बघितलं नसेल तर नक्की तुम्ही भीमाशंकर बघा. खूप छान असं 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर म्हणून. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट आणि शेअर करा. जे माझ्या चॅनलवरती जुने व्ह्यूवर आणि नवीन व्ह्यूवर असतील तर अजूनपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जावा मित्रांनो. लाईक खूप कमी येतात आहे, जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा. तर आपण थोड्याच वेळामध्ये निघणार आहोत. बघू शकतो सर्व तयारी वगैरे झालेली आहे, जास्त काही घेतलेलं नाही सामान, बॅग वगैरे भरून झालेली आहे कारण वन डे रिटर्न. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता मुरबाड रोडला आता आम्ही आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे सर्वोदय झालेलं आहे, सनसेट. आणि परिसर बघाल तर खूप मस्त एकदम वातावरण आहे. धुकं पडलेली आहे सकाळची, थंडगार वारा आहे आणि हिरवं मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. प्यायला थांबलोय आता इथं आम्ही. फेमस चहा आहे खूप इथं. नाईट टीचा हाऊस, चहा कॉफी नाश्ता मिळेल रात्री 11 ते सकाळी 6. इथे खूप फेमस आहे चहा, सर्वजण इथं चहाला थांबतात. शेवटचे 2 चहा आहे. हा काय येऊ द्या बघू ते घेतात का. सकाळी चहा पितात. तर हा सकाळचा व्ह्यू आहे आणि आपण आहोत महाशेज घाटामध्ये. आणि वानर बघा भरपूर आहे, माकड पण आहेत, वानर पण आहे. जास्त करून माकड आहे, सॉरी वानर आहे. तर आपण इथं न थांबता आपण पुढे एक मंदिर आहे, तिथं आपण थांबणार आहे. किती मस्त सुंदर असा महाशेज घाट आहे आणि थंड हवा, त्यात हिरवं निसर्ग वातावरण आणि मंदिर आहे. अजून दुकान चालू झाले नाही, इथे स्टॉल असतात बाजूला, छोटे छोटे स्टॉल लावलेले असतात. आणि हे बघा, हे शनी मंदिर आहे आणि बघा आतमध्ये शंकराचे पिंड. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असाल, तर इथलं आपण शूट केलेलं आहे.
दर्शन घेतले? हो घेतलंय. दर्शन झालं. त्याचा दर्शन लिया. अभी मेरा बाकी दर्शन लेने का, तो ये थोड़ा मोबाइल पकड़ो. तर राकेश, कसं वाटतं तुला माळशेज घाटमध्ये? एकदम पावसाळ्यात यायचं इथे. हां, पावसाळ्यात यायचं आणि एन्जॉय करायचं आणि नाही तसं काय नाही मित्रांनो, तुम्ही येऊ शकता पावसाळ्यामध्ये देखील, पण थोडंसं जरा पिणं वगैरे टाळा. माळशेज घाटमध्ये आल्यावरती तुम्ही असं नॉर्मली एन्जॉय करू शकता पाण्यामध्ये, फक्त पिऊन येऊ नका. आणि हे याच्यावरती नाही, कसं आहे, शिवरायांचं हे गडकिल्ले आहे इथे, तर त्याच्यावरती लिहू नका काही. थोडं फक्त साज हॉटेल म्हणून आहे, तर तिथे राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, सर्व फॅसिलिटी तिथे अवेलेबल आहे. जाऊन तुम्ही विजिट करू शकता. बोटिंग वगैरे तिथे आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी हे केलेलं आहे, दाखवलेलं आहे. तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर जे नवीन व्ह्यूअर असतील त्यांनी मागचा व्हिडिओ बघा, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी देखील बघा. थोड्याच वेळामध्ये बनकर फाटा येणार आहे. हे बघा, इथं बघू शकता अहमदनगर, सरळ आणि शिवनेरी गड. तर बनकर फाटा आलेलं आहे. हां, तर हे फेमस आहे. आणि हे बघा नाश्ता वगैरे करायचा असेल तर इथे वायकरमध्ये यायचं, खूप फेमस असं हॉटेल आहे. आता सकाळी सकाळी नाश्ता वगैरे इथं भेटेल. सकाळी 7 ते रात्री 11:30 पर्यंत. वॉश बेसिन, टॉयलेट वगैरे सर्व इकडे आहे. राकेश, चला इकडं आपण बसूया. असं बाजूला बघा, मस्त एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये हे हॉटेल आहे, वायकर हॉटेल. आणि ते मिसळ पाव जास्त फेमस आहे. तर बघा, मिसळ पाव घेतलेला आहे नाश्ता करण्यासाठी आणि खूप फेमस असं मिसळ पाव आहे इथे. तर या नाश्ता करायला. आणि ही लाल तर्री मिसळची. आम्ही स्पेशल मिसळ ऑर्डर केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मिसळ पाव, मटकी आणि गुलाबजाम आणि दही. नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे भीमाशंकरला. तर आता थोड्याच वेळामध्ये काही तासातच जुन्नरला पोचणार आहे. आणि मग जुन्नरवरून तुम्हाला मी शिवनेरी किल्ला दाखवणार आहे. जर कोणी बघितलं नसेल तर मी लांबूनच गाडीतूनच दाखवणार आहे, आम्ही काय जाणार नाही, तर आम्हाला पुढे लेट होईल. हे नेतोड आहे, हे माझ्या मामाचं गाव आहे. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी. तर हे माझ्या मामाचं पण आहे आणि आमचं देखील हेच गाव आहे, एकच गाव आहे. पण काही कारणास्तव आम्ही निरगुडला गेलेलो आहे राहायला. पहिले जे पंजोबा होते ते त्यावेळी ते निरगुडला गेले आणि मग आम्ही निरगुडचं झालो. पण आम्ही खरं नेतोड गावचंच आहे. पटवल आणि तामाने आणि रोड बघा आणि आजूबाजूचा बघा व्ह्यू, खूप सुंदर असा व्ह्यू आहे.
हिरवगार आहे सर्वीकडे बघा. खूप मस्त असं वाटतं बघा. डोंगर आहे आणि तो डोंगर तुम्ही बघाल तर तो चंदाईचा डोंगर आहे आणि त्याच बाजूला तो डोंगर आहे ना तो सुळके आहे. हे बघा जुन्नर. आणि ही आहे प्रवेशद्वार. इथे तुम्ही हे बघाल तर जुन्नरच्या पायथ्याशीच छत्रपती शिवाजी महाविद्यालय आहे. तर हे कुसूर गाव आहे आणि कुसूर गावचं मंदिर बघा. तर आता इथं CNG भरायला आलेलो आहे घोडेगाव पेट्रोल पंपवरती. तर आता आम्ही भीमाशंकर इथे पोचलेलो आहे आणि हा पार्किंग पॉईंट आहे. तर गाडी आता इथे आम्ही पार्किंग करतो आहे. ॲक्च्युली जागा कुठेच नाही पार्किंग करायला. इकडं गाड्या लावलेत आहे. हां रस्ते बरोबर नाही सगळे खड्डे खुड्डे आहे आणि इकडं पार्किंग ठेवलेली आहे. आता पुढं हे बघा खड्डा बघ केवढा आहे. भीमाशंकर बस लागलेली आहे. भीमाशंकर बसमध्ये चढतो आता आम्ही. हा चला उभा तो उभा चला चला. चला 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 मागे चला. तुम्ही चला मागे. तर आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे प्रचंड गर्दी. त्याच्यामुळे खालीच आम्ही गाडी पार्किंग केली 2.5-3 किलोमीटर लांब. आणि आता इथून आम्ही बस पकडली आणि वरती आम्ही जाणार आहे भीमाशंकर बस स्थानक आहे. तर तिथं आम्ही उतरणार आहे. तर भीमाशंकर बस स्थानक येथे आता पोचलेलो आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आपण दर्शन हे पुढच्या भागात बघणार आहे. वाटलं तुम्हाला कल्याण ते भीमाशंकर प्रवास आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.